नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी जमा होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नवा हप्ता नेमका कधी येणार? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि काही जण म्हणत आहेत आज पैसे येणार, तर काही जण म्हणत आहेत की पुढच्या आठवड्यामध्ये पैसे नक्की येणार. पण यामध्ये खरं काय आहे? तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिकृत आणि खरी माहिती जाणून घेणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो. आज दिनांक आहे 6 जुलै 2026 आणि आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख किंवा अधिकृत GR जाहीर केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा यूट्यूब चॅनलवर सांगितल्या जाणाऱ्या तारखा या अधिकृत नाहीत. म्हणजे अजूनपर्यंत तारीखच निश्चित केलेली नाही. मग बाकी चॅनल जे सांगतात 27 तारीख, 20 तारीख, 15 तारीख, हे बातम्या खऱ्या नाहीत, ही शासनाने सांगितलेल्या तारखा नाहीत. आता अनेक जण विचारत आहेत की मग पैसे नेमके येणार तरी कधी? तर याचं उत्तर असं आहे की सरकारकडून तारीख जाहीर झाल्यानंतरच DBTद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे कोणत्याही ठराविक योजनेचा तारखेचा दावा सध्या करता येत नाही. म्हणजे कोणत्याही ठराविक तारखेचा दावा सध्या करता येत नाही. आता पैशांबद्दल सविस्तर समजून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला 6000 रुपये दिले जातात आणि हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत. तर वर्षभरामध्ये 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक वेळी 2000 रुपये असे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून किती मिळतात वर्षाला? तर 6000 रुपये दिले जातात आणि हे पैसे एकाच वेळी येतात का? तर नाही. वर्षभरामध्ये 3 हप्ता येतं, म्हणजे 3 हप्त्यांमध्ये पैसे येतात आणि प्रत्येक हप्त्यामध्ये 2000 रुपये असतात आणि ते थेट बँकेमध्ये जमा केले जातात. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर केंद्र सरकारकडून वर्षाला 6000 रुपये वेगळे मिळतात. म्हणजेच दोन्ही योजना मिळून एका पात्र शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12000 रुपये मिळू शकतात. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक शेतकऱ्याला हे पैसे मिळतीलच असे नाही. त्यासाठी काही अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. तुमचे KYC पूर्ण असणे गरजेचे आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. DBT सुरू असणे आवश्यक आहे आणि PM किसानमध्ये तुमची नोंद सक्रिय असणे आवश्यक आहे. जर यापैकी कोणतीही बाब अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. आणि मित्रांनो, आजकाल अनेक व्हिडिओमध्ये 4000 रुपये आले, 6000 रुपये जमा झाले आणि 1000 तरी पैसे येणार, अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. पण अधिकृत घोषणा नसताना अशा बातम्यांवरती विश्वास ठेवणे योग्य नाही. तुमच्या मोबाईलवर कोणताही मेसेज आला किंवा कोणीही तारीख सांगितली तरी ती माहिती शासनाच्या अधिकृत घोषणेशी जुळते का हे नक्की तपासा. सरकारकडून 9व्या हप्त्याची तारीख जाहीर होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे 2000 रुपये जमा केले जाते आणि त्याआधी कोणतीही तारीख निश्चित असल्याचा दावा करणे चुकीचे ठरेल. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, तुमचे KYC, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती एकदा तपासून घ्या. त्यामुळे हप्ता येताना कोणतीही अडचण येणार नाही आणि सरकारकडून अधिकृत अपडेट येताच त्याची अचूक आणि खरी माहिती सर्वात आधी या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. भेटूया एका नवीन आणि अधिकृत अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.